मित्रांनो, एक अतिशय चमत्कारिक प्रसंग माझ्या वाचण्यात आला आणि तो तुम्हाला मला सांगायचाच आहे. फ्रान्समध्ये एक पियानो वादक होऊन गेली. एका समुद्र तटावरती बसलेली होती आणि पियानोचा अर्धा भाग मांडीवर आणि अर्धा भाग समुद्राच्या बारीक रेतीवर होता. तिने अतिशय तन्मयतेने पियानो वाजवायला सुरुवात केली. काही वेळाने जेव्हा ती तंद्रीतून बाहेर आली, तिचं लक्ष समोरच्या रेतीवर पडलं. तिला आश्चर्य वाटलं, कारण जेव्हा ती तिथे बसली होती तेव्हा रेतीवर काहीच नव्हतं. पण आता मात्र तिथे एक आकृती होती. ही आकृती कुठून आली? तिने विचार केला तेव्हा तिच्या लक्षात आलं की जेव्हा ती पियानो वाजवत होती त्या पियानोमधून जे ध्वनी तरंग उत्पन्न झाले त्यामुळे ही आकृती तयार झाली असावी. पण ही आकृती नक्की आहे कसली? तिने दुसऱ्या एका व्यक्तीला बोलावून विचारलं की ही आकृती तुमच्या परिचयाची आहे का? कसली आहे तुम्हाला सांगता येईल का? तो म्हणाला की मला सांगता येणार नाही, पण अशी आकृती ना मी भारतातील प्रवासात अनेकदा पाहिली. शेवटी एक भारतीय तिथे आला आणि त्याने सांगितलं की अहो, ही तर सरस्वती देवीची आकृती आहे, विद्येची देवी मा शारदेची आकृती आहे. त्याने विचारलं पियानोवादिकेला की तुम्ही काय वाजवत होतात? तेव्हा ती म्हणाली की मला एका भारतीय मित्राने संस्कृत काव्य शिकवले होते आणि तेच मी वाजवत होते. कोणतं स्तोत्र होतं ते? तिने त्या स्तोत्राच्या 2-3 ओळी उच्चारल्या. तेव्हा त्या भारतीय व्यक्तीच्या लक्षात आलं आणि तो म्हणाला, अहो, ही तर सरस्वती मातेची स्तुती आहे. सरस्वती मातेचं स्तोत्र ती महिला अगदी मन लावून पियानोवर वाजवत होती आणि त्यातूनच रेतीवरती माता सरस्वतीची आकृती निर्माण झाली. ध्वनी तरंगांमध्ये किती ताकद असते, आपल्या स्तोत्र मंत्रांमध्ये किती ताकद असते, हेच दाखवणारा हा एक सुंदर प्रसंग जो खरा आहे.